MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। जून महिना संपायला आलाय, मात्र परभणी जिल्ह्यात कडे पावसानं खरं तर पाठ केल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। जूनच्या सुरुवातीला 60 ते 65 मिलीमीटर इतक्या प्रमाणावर पाऊस झाला होता। मात्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं शेतकऱ्यांना पेरणी न करण्याच्या सूचना केल्या होत्या। मात्र जूनच्या सुरुवातीला काही प्रमाणावर पाऊस झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर साधारण 10 ते 15% शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे। सोयाबीन पेरलेलं आहे, तर कापसाची लागवड केलेली आहे आणि ते पिकं आता हातातून जाण्याची स्थिती निर्माण झालेली आहे। कारण जूनच्या सुरुवातीनंतर सातत्यानं पावसानं या ठिकाणी दडी मारली होती आणि पिकं जगवण्यासाठी खरं तर शेतकऱ्यांकडून अशा प्रकारे तुषार संचाच्या सहाय्यानं या ठिकाणी सोयाबीन आणि कापसाचे जे रोपटे निघालेले आहेत त्यांना जगवण्याचा प्रयत्न खरं तर त्यांच्या वतीनं सुरू आहे। आपण पाहतोय तुषारच्या सहाय्यानं या ठिकाणी उगवलेलं जे पीक आहे, जे हातातून जाण्याची स्थिती आहे, त्यांना पाणी देण्याचं काम या ठिकाणी शेतकरी करत आहेत। ज्यांच्याकडे पाणी आहे ते शेतकरी असा प्रयत्न करत आहेत। मात्र ज्या 15% शेतकऱ्यांनी पेरणी केली त्याच्या पैकी बहुतांश शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता नाही आणि त्यामुळं त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची स्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे येणाऱ्या 2-3 दिवसात जर पाऊस झाला नाही तर परभणी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। तर पेरण्याही मोठ्या प्रमाणावर खोळंबल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। कारण जूनचे 22-23 दिवस उलटले, मात्र अद्यापही पाऊस झाला नाही आणि त्यामुळं शेतकरी आता अडचणीत सापडला आहे। उर्वरित शेतकरी या ठिकाणी पेरलेलं उगवलंय आणि त्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असल्याचं आपल्याला दिसून येते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, पिंगली, परभणी। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले साथ सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।